महाराष्ट्र शासनामध्ये नवीन लिकर पॉलिसीमध्ये काय बदल होऊ शकतो किंवा काय होण्याची शक्यता आहे याविषयी पर्सनल माझं मत मी या व्हिडिओच्या शेवटी मांडलेलं आहे. जर तुम्हाला लिकर व्यवसायात इंटरेस्ट असेल तर माझी तुम्हाला विनंती आहे की हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहावा. मित्रांनो, सुरू करूया या व्हिडिओला. ह्या सगळ्या गोष्टी चालू झाल्या ते आपले जे दादा आहेत, अजितदादा पवार आहेत, हे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री महोदय झाल्यापासून ह्या गोष्टी सुरू झाल्या. हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. मित्रांनो, आपल्या अजितदादा जसे मंत्री झाले त्यांनी सुरुवातीला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलवली. त्यावेळी नेहमीप्रमाणे जे आपले अधिकारी आहेत ते की बाबा नेहमीप्रमाणे मागण्या घेऊन गेले. ह्या मागण्या आज नेतात का तर नाही, वेळोवेळी बरेच वर्ष त्या मागण्या म्हणजे नवीन वाईन शॉपची लायसन्स सोडा, नवीन देशी दारू किरकोळ विक्री सोडा, गेले 52 वर्ष सोडा म्हणजे द्या, चालू करा. गेले 52 वर्ष आपण या प्रकारची लायसन्स दिली नाहीयेत, नवीन लोकसंख्येचा विचार करता ते देणं गरजेचं आहे. ह्या मागण्या जवळपास 15 ते 20 वर्ष झाले आपले राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी वेळोवेळी जे मंत्री महोदय होते त्यांच्यासमोर मांडत आले आहेत. ह्यात काय नवीन गोष्ट नाहीये. मंत्री महोदय जरी नवीन आले तरी दर वर्षाला मार्चच्या दरम्यान ज्यावेळेस महसूल किती वाढीच्या दृष्टीने मिटिंग होत असती त्यावेळेस ह्या मागण्या दरवेळी आपल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी मंत्री महोदय साहेबांच्या त्या वेळच्या ज्या मंत्री महोदय साहेब असतील त्यांच्यासमोर मांडत असतात. यामध्ये प्रामुख्यानं बाबा परमिट रूम बिअर बारला देशी दारूची परवानगी द्या, जेणेकरून देशी दारूवरती जो 10% वरचा टॅक्स मिळत नाही तो मिळायला सुरुवात होईल. याशिवाय बिअर शॉपला विदेशी मद्याची परवानगी द्या, त्यांच्याकडून जी लायसन फी आहे त्यामध्ये वाढ करून घेऊया. या प्रकारच्या ज्या रेग्युलर मागण्या आहेत ह्या मांडतच असतात. आणि ह्यावेळेस याच्यावरती काहीतरी अजितदादा ठोस निर्णय घेतील अशा प्रकारचं, किंवा ह्यापैकी काही मागण्या मान्य करतील किंवा काही मागण्यामध्ये बदल करून त्या मागण्या करतील किंवा नवीन काही गोष्टी करतील, अशा प्रकारची अपेक्षा आम्हाला भरपूर होती दिवाळीच्या ह्या डिसेंबरच्या दरम्यान, नाताळच्या दरम्यान अशा प्रकारची अपेक्षा होती. परंतु विरोधी पक्षांनी या गोष्टींना कडकडून विरोध केला. जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की बाबा तुम्ही तरुण पिढीच्या हातात लेखणी द्यायच्याऐवजी बाटली देता, असं मी वाचलं होतं कुठतरी. अशा प्रकारचं त्यांनी हे केलं. याच्यावरती 9 जानेवारीला एक GR आपल्याला बघायला मिळाला. त्या GR मध्ये मेन असं होतं की राज्यातील 5 सचिवांची एक कमिटी नेमली होती. ते सचिव कोण कोण होते? गृह विभाग, आपले एक्साईजचे विभाग, सेल टॅक्स विभाग, होम डिपार्टमेंट, अजून एक असे, आणि आपले अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, अशा 5 जणांची कमिटी आपल्या राज्यपाल साहेबांच्या सहीने तो GR आला की कमिटी नेमली आणि त्यांना 2 मुख्य गोष्टी दिल्या. आजूबाजूच्या राज्यात लिकर धोरण काय आहे, त्या ठिकाणी परमिट रूम, बिअर बार, वाईन शॉप, बिअर शॉपी यांना कशा प्रकारे मंजुरी दिली जाते, यांच्याकडून किती रकमेची लायसन फी वार्षिक वसूल केली जाते. याशिवाय FL1 जे आहे आपल्या इथं FL1 कन्सेप्ट आहे, म्हणजे विदेशी मद्य होलसेल, आणि CL2 म्हणजे देशी मद्य होलसेल, हे खाजगी परवाने दिले जातात. ती खाजगी लोक असतात, ती लोक कंपनीतून माल आणतात आणि जे FL2, FL3, FLBR2 धारक आहेत यांना तो माल दिला जातो. याच प्रकारचा CL2 परवाना आहे जो देशी मद्य होलसेलचा परवाना आहे. यामध्ये खाजगीत दिला जातो. तो जो परवाना धारक असतो तो संबंधित कंपनीतून माल परचेस करतो व त्याच्या एरियातले जे CL3 वाले आहेत म्हणजे देशी दारू किरकोळ विक्री दुकान आणि FL2 म्हणजे वाईन शॉप आहेत यांना हा देशी दारूचा माल पुरवठा करतो. मात्र कर्नाटक राज्यामध्ये असं आहे, कर्नाटक राज्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे देशी दारू नाहीये. ही गोष्ट समजून घ्या की कर्नाटक राज्यामध्ये देशी दारूच नाहीये, तिथं फक्त विदेशी दारू मिळते. देशी दारू कर्नाटक राज्यात नाहीये. बऱ्याच लोकांना ही गोष्ट माहीत नसत. तर आणि त्या ठिकाणी हे परवाने लिलाव पद्धतीने दिले जातात. तसंच FL1 हा परवाना हे शासनाची गोडाऊन असतात, म्हणजे कंपन्यांनी त्या शासनाच्या गोडाऊनमध्ये माल ठेवायचा आणि जे परमिट रूम बिअर बार धारक असतील, बिअर शॉपी धारक असतील, वाईन शॉप धारक असतील, हे या ठिकाणी जातात. त्या ठिकाणी आगाऊ पैसे भरावे लागतात. RTGS किंवा NFT ज्या प्रकारे तिथं तुमचं अकाउंट असतं
त्या अकाउंटला तुम्ही तिथं परवाना भरायचा असतो व नंबरला उभे राहतात व तुमचा नंबर आल्यानंतर तिथं आता तुम्हाला जो माल उपलब्ध असेल, जनरली असतो सगळा माल उपलब्ध, बरेच वेळा बिअरमध्ये वगैरे होतं कमी जास्त, मी स्वतः तो अनुभव घेतलाय. बघूया त्यासाठीचा एक व्हिडिओ मी आता त्याला मी बघायला गेलो त्यावेळेस जस्ट मागं चाललं होतं. FL1 बंद करून ट्रेड लायसन बंद करून त्या ठिकाणी डेपो आणायचं, त्याला डेपो सिस्टीम म्हणतात. त्यावेळेस मी अभ्यासाला गेलो होतो तिथं. परंतु आताच्या या माहोलमध्ये मला जमलं जायला तर आपल्या इथनं महाराष्ट्रातला सगळ्यात जवळचा म्हणजे आमच्या सातारपासूनचा डेपो म्हणजे बेळगावचा आहे. तिथं जाऊन नक्की, तिथं माझे मित्र वगैरे पण आहेत, त्यावेळेस आम्ही अभ्यास केला होता त्यांच्याशी, आजपर्यंत माझे संबंध आहेत. तर त्यांच्याशी जाऊन मी तशा प्रकारचा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेन. तर ती डेपो सिस्टीम जर महाराष्ट्रात आणली तर ती फायद्याची ठरेल का? अशा प्रकारचे सर्व परराज्यातील लिकर ज्या काही घडामोडी घडतात किंवा ज्या काय पॉलिसीज आहेत त्याचा अभ्यास करून आपल्या महाराष्ट्र शासनाला एक विस्तृत रिपोर्ट करणे, हे एक त्यांना पहिलं काम होतं. ठीक आहे. दुसरं काम काय होतं, ज्यावरती मी मगाशी सांगितलं की एक्साईजचे अधिकारी बरेच वर्ष ज्या मागण्या करतात त्याचा अभ्यास करणे. एक्साईजचे अधिकारी ह्या कमिटीत आहेतच, 2 अधिकारी आहेत एक्साईजचे, एक म्हणजे आपले कमिशनर आहेत आणि एक म्हणजे एक्साईजचे आपले सेक्रेटरी आहेत. या व्यतिरिक्त 3 अधिकारी आहेत, होमचे आहेत, सेल टॅक्सचे आहेत आणि अजून एक आहेत. ठीक आहे. ह्यांनी जे मागण्या गेले 15-20 वर्ष वारंवार आपले एक्साईजचे अधिकारी मागतायत, ह्यामध्ये पण काय करता येईल हे सर्व 2 गोष्टींचे रिपोर्ट शासनाला करणं शासनाला करण्यासंदर्भात त्यांना सूचना केल्या आहेत. आणि यासाठी त्यांना 2 महिन्याची मुदत दिली आहे. आता या इथपर्यंत आपल्या सगळ्यांना माहिती आहे, वेळोवेळी पहिल्यांदा आपल्याच चॅनलवर आलं आणि इथनं पुढे जे सांगणार आहे ते पण माझ्या मते मित्रांनो तुम्हाला इतर कुठंही टीव्हीवरती, पेपरामध्ये किंवा ऐकायला देखील मिळणार नाही. अशा प्रकारच्या गोष्टी काही मी ह्या पुढं आता इथून पुढे सांगणार. इथपर्यंतच्या गोष्टी सर्वात पहिल्यांदा आपण आपल्या चॅनलवर, माझ्या मते आपल्या इंस्टाग्राम चॅनलवर आपण सांगितल्या. त्यानंतर मला लॉंग व्हिडिओ बनवायचा होता, तो मी आज बनवतोय. थोडा बनवायला उशीर लागायचं कारण की वरूनच काय डेटा येत नव्हता की जेणेकरून मी त्याच्यावरती लॉंग व्हिडिओ बनवून माझं काहीतरी वैयक्तिक मत तुमच्यासमोर मांडेल. तर मित्रांनो, आता कमिटी नेमली, त्यांना इतर राज्याचा आणि जे चालू अधिकारी आपले जे म्हणजे चालू गोष्टी म्हणजे काय म्हणतात ते नियमित जे मांडत आल्यात पुढं तर त्या का हसलो लक्षात आलं असेल तुमच्या, तर त्या गोष्टींचा अभ्यास करून त्यांना एक रिपोर्ट सादर करायचा आहे. त्यासाठी 2 महिन्याची मुदत दिली आहे. ह्या गोष्टी वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या पेपरमध्ये, अगदी इंग्लिश पेपर, हिंदी पेपर, मराठी पेपरमध्ये, टीव्हीमध्ये पण आपल्याला मराठी चॅनलवर बघायला मिळाल्या. आता इथून पुढे काय झालं ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा आता आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की राज्याला सध्या उत्पन्न वाढीची नितांत गरज आहे. जसं की लाडकी बहीण योजनेमुळं सरकारच्या तिजोरीवर बराच भर पडलेला आहे. याशिवाय महागाई दर वाढलेला आहे. याशिवाय रेट कट झालेला आहे. व्याजदर वाढलेला आहे. याशिवाय बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे. तुम्ही जर बघणार तर आत्ता रुपयाच्या किमतीत डॉलर अतिशय सर्वात हायेस्ट लेवलला महाग झालेला आहे. यामुळं ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणजे कुठल्या कुठल्या गोष्टी आपण जी लाडकी बहीण योजनेचे पैसे सरकारला द्यावे लागत आहेत, याशिवाय महागाई दर वाढलेला आहे, याशिवाय रेट कट झालेला आहे, व्याजदर वाढलेले आहेत. म्हणजे त्यामुळे जे सरकारचं कर्ज आहे त्याच्यावरती जे व्याज द्यावं लागतं ते सरकारला जास्त द्यावं लागतं. डॉलरची किंमत वाढली आहे, म्हणजे आतापर्यंत हायेस्ट डॉलरची किंमत आहे. यामुळं शेअर मार्केट पडलेलं आहे. असो, ह्या बाकीच्या गोष्टींचा विचार न करता आपण मेन गोष्टी ह्या सगळ्या गोष्टीमुळं सरकारच्या तिजोरीवर भर पडलेला आहे. सरकारची तिजोरी वर प्रेशर आलेलं आहे. आता जर तुम्ही कोविडची परिस्थिती बघितली, कोविडच्या काळात जर तुम्ही विचार केला तर खूप आपली झाली होती, आपल्या व्यवसायाची निंदा नालस्ती झाली होती किंवा ह्याच्यावरती कार्टून वगैरे येत होते की बाबा सरकारनं सगळ्यात पहिल्यांदा लिकर दुकानं ओपन केली. ह्याचं मागचं कारण काय? माणसांना दारू प्यायला मिळावी म्हणून, त्यांना वेळ जात नव्हता म्हणून नाहीये. त्यावेळची परिस्थिती पण अशी होती की त्यावेळेस बघा सर्व व्यवसाय बंद होते. म्हणजे जीएसटीच्या माध्यमातून, व्हॅटच्या माध्यमातून सरकारला जे उत्पन्न मिळतं, ठीक आहे, ते पूर्णपणे बंद होतं. व्याजाचं जे उत्पन्न मिळतं तर बँकांनी काहीतरी 3 वर्षाची 2 वर्षाची पॉलिसी होती की बाबा तुम्ही नका भरू, आपण ते पुढं तुम्हाला कर्ज तुमचं जर काय असेल तर त्याची मुदत पुढं ते 2 वर्ष 3 वर्ष वाढवून देणार होते.
कंपन्या बिंपन्या बंद होत्या, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट, व्हॅट डिपार्टमेंट, जीएसटी डिपार्टमेंट सगळी बंद होती. त्या 2-3 वर्षाच्या काळात कुणी काही इन्कम टॅक्स गव्हर्नमेंटनं, इव्हन वीज बिल वगैरे सरकारनं पण 2 वर्ष माफी नव्हती केली. पण नंतर भरा अशा प्रकारे नंतर खूप फाटली माणसांची भारताला, माझी पण फाटली. जवळपास 1 लाख रुपये वीज बिल मी नंतरच भरलं. 80,000 85,000 रुपये नंतर भरावे लागले त्या वर्षभराचं बिल आमच्या दुकानाचं वगैरे बंद असून. असो नाही चालू होती, पण कमी प्रमाणात चालू होती, टायमिंगमध्ये चालू होती. असो या सगळ्या सवलतीमुळं सरकारचं कोविडच्या काळात पण तिजोरीवरती भर पडला होता, किंवा त्या काळात पण सरकारची तिजोरी बऱ्यापैकी मोकळी झाली होती. सरकारचे इतर उत्पन्नाचे सोर्स मोकळे झाले होते. मग अशा कोविडच्या काळात सगळ्यात पहिल्यांदा सरकारनं लिकर विक्रीला परवानगी दिली. का विक्रीला परवानगी दिली? तर लिकर विक्रीतून शासनाला सगळ्यात मोठा महसूल मिळतो. लिकर हा शासनाला महसूल मिळवून देणारा एक सगळ्यात, जे काही इतर मार्ग आहेत त्यापैकी सगळ्यात मोठा स्ट्रॉंग मार्ग आहे. मेनली सरकार कशा कशात वाढू शकतो पैसे, म्हणजे सरकारच्या अंडर काय येतं, जीएसटीत न येतात. आता जीएसटी वाढवून तर सरकारला शक्य नाही. जीएसटी हा केंद्र सरकारकडून वाढला जातो, म्हणजे दिल्लीतून वाढला जातो. तुम्ही जीएसटी महाराष्ट्र शासन वाढवू शकत नाही. मग महाराष्ट्र शासन कशावरती जीएसटी वाढवू शकतं? एकतर दारू, जीएसटी नाही सॉरी वॅट, एकतर दारू, एकतर औषधं किंवा पेट्रोल. आता आम्ही कर्नाटकला जातो, त्यावेळेस कर्नाटकात जाताना पहिल्यांदा बोर्ड दिसतो, सॉरी कर्नाटकातून महाराष्ट्र येताना पहिल्यांदा बोर्ड दिसतो, टँक फुल करा, महाराष्ट्र से सस्ता, म्हणजे असा बोर्ड असतो. म्हणजे पेट्रोल ऑलरेडी महाराष्ट्रात महाग आहे, मग त्याला अजून महाग करण्यात काही पॉईंट नाही. औषधावरती जर तुम्ही जास्त जर प्रेशर केलं तर उलट केंद्राची पॉलिसी आहे की औषधाचे दर कमी करा म्हणून. मग राहिलं काय? लिकरच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला सगळ्यात जास्त महसूल मिळत असतो. त्यामुळं आणि आताची जर परिस्थिती बघितली, ही जी लाडकी बहीण, रेट कट, डॉलरच्या किमती, बाकीच्या जर गोष्टी बघितल्या, तर आता अशी परिस्थिती झाली आहे की आता अशी गरज झाली आहे की शासनाला महसूल पाहिजे आहे. आणि त्यासाठी ह्या लिकरवरती तरी कर वाढून किती वाढवणार, किंवा लायसन फी वाढून किती वाढवणार, ते म्हणजे असं दाट टोकल्यासारखं झालं. तर भरीव काहीतरी करायची गरज आहे. आणि त्यात आता दुसरी गोष्ट पॉझिटिव्ह थिंग काय झाली आहे की त्या प्रकारचे अजितदादांच्या रूपानं ह्या आपल्या एक्साईज डिपार्टमेंटला एक चांगलं धडाडीचं नेतृत्व मिळालं आहे. या दोन्ही गोष्टी म्हणजे इथं गरज पण आहे आणि इथं डिसिजन घेणारा नेता पण आहे. शिवाय केंद्रामध्ये पण आपलं म्हणजे ह्यांचं सरकार आहे. तर त्यामुळं ह्या गोष्टी आता घडू शकतात. आणि त्यामुळं म्हणजे जशी कोविडला परिस्थिती निर्माण झाली तशीच परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. त्यामुळे आता ह्या गोष्टी घेणं सरकारला गरजेचं झालंय, लक्षात घ्या. म्हणजे काही ना काहीतरी डिसिजन घेणं सरकारला अगदी गरजेचं झालंय. आता ही जी कमिटी नेमलेली आहे, ही कमिटी त्यांच्या अहवालाचा 2 महिन्यात देईल. आता हे जे निर्णय आहेत हे काय होतील, कसे होतील, हे आता सगळे अंदाजच आहेत, लक्षात घ्या. आता जो मी तुम्हाला सांगणार आहे हे माझं वैयक्तिक, आता इथून पुढे जे आपण वळणार आहोत मुख्य विषयाकडे, ते माझं मत सांगणार आहे मी. हे पर्सनली माझं मत आहे. असं होईल का, काय होईल हे आता कोणच सांगू शकत नाही. आता बघा, ही जी कमिटी नेमलेली आहे, ही कमिटी काय सूचना करते, काय मार्गदर्शन करते, त्यांच्यासमोर फाइंडिंग्स काय येत आहेत. फाइंडिंग्स म्हणजे इतर, आता दुसरी गोष्ट एक तुम्हाला सांगतो जी तुम्हाला कुठंच कळणार नाही. आता 9 तारखेला हा GR आल्यानंतर प्रत्येक विभाग कामाला लागला, लक्षात घ्या. प्रत्येक विभाग कामाला लागला. आपले जे एक्साईजचे SP आहेत, आता इथले आपले सातारचे, कोल्हापूरचे SP असतील, ते अभ्यास दौरा म्हणा किंवा माहिती घेण्यासाठी कर्नाटकात वगैरे या खालच्या राज्यात गेले. नाशिकचे वगैरे SP असतील तर ते वरती ते जे UP असेल किंवा एवढं मला नक्की कोण कुठं गेलं माहीत नाही, परंतु काही आपले सोलापूरचे SP असतील तर ते आंध्रामध्ये किंवा तमिळनाडूमध्ये गेले असतील. हे आता कोण नेमकं कुठं गेलं माहीत नाही. परंतु हा जो GR आल्यानंतर हे जे आपले SP दर्जाचे अधिकारी होते यांना इतर राज्यामध्ये अभ्यास दौऱ्यासाठी पाठवलं. म्हणजे आता हे काढले की तुम्ही परराज्यांचा अभ्यास करा. मग जाणार कोण, तर SP दर्जाचे अधिकारी परराज्यामध्ये लास्ट वीकला गेले होते आणि ते ह्या आठवड्यामध्ये परत आलेले आहेत. कारण का, माझी 1-2 ठिकाणी माझी कामं होती. नाशिकला एक होतं आणि 1-2 ठिकाणी कामं होती, नागपूरला होतं. तर त्यावेळेस बाबा त्या ठिकाणी SP उपलब्ध नव्हते. त्यावेळेस मला कसं माहीत झालं ते मी तुम्हाला सांगतो. त्यावेळेस मी चौकशी केली, काय बाबा कधी, म्हणजे मित्र कधी येतील SP साहेब आपले, कधी येणार. नाही, ते अभ्यास दौऱ्यावर गेले किंवा ते
झारखंडला गेलेत किंवा ते UP ला गेलेत किंवा ते कर्नाटकात गेलेत. अरे असं काय नाही, ते नवीन GR प्रमाणे ते अभ्यास करायला ते म्हणजे त्यांना पण नव्हतं माहिती ऍक्च्युली, ते नवीन GR प्रमाणे नाही म्हणले, नाही ते अभ्यास दौऱ्यावर गेले. त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की जो नवीन GR आहे त्याचा हा परिणाम आहे, लक्षात घ्या. म्हणजे जो नवीन GR आलाय किंवा परराज्यातील अभ्यास करून तुम्ही हे करा, SP दर्जाच्या अधिकाऱ्यांना आपल्या कमिशनर साहेबांनी म्हणा किंवा आपल्या सेक्रेटरी साहेबांनी म्हणा, इतर राज्यांचा अभ्यास करण्यासाठी नेमकं त्या ठिकाणी काय आहे हे बघण्यासाठी माझ्यामध्ये पाठवलं आहे. आणि ती लोक आता परत आलेली आहेत ह्या आठवड्यामध्ये. म्हणजे आज सोमवार मंगळवार आहे, 21 तारीख आज मंगळवार आहे. माझ्या ते 17-18 ते बऱ्यापैकी परत आलेले आहेत. आणि त्यांचं जे फाइंडिंग आहे ते आता ते कमिशनर साहेबांच्या समोर ठेवतील, कमिशनर साहेब ते सेक्रेटरी साहेबांच्या समोर ठेवतील. असो, आता ह्यामध्ये काय होईल हे सगळे आता हे जे खालनं रिपोर्ट्स आलेले आहेत यावरती आपण यावरती ठरणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण फक्त शक्यता काय होऊ शकते हे बघणार आहोत. म्हणजे कुठलीही गोष्ट आजपर्यंत कुणीच सांगू शकणार नाही तुम्हाला, की बाबा अगदी तुम्ही तुमचे वरच्या लेवलला कमिशनर लेवलला जरी ओळख असेल तरी आता कमिशनर साहेब असतील किंवा अगदी तुमची सेक्रेटरी लेवलला ओळख असेल किंवा तुमचे अगदी अजितदादा जरी तुमच्या ओळखीचे असतील, तुमच्या बोलण्यातले असतील, येतात मला फोन, आमच्या अजितदादांची पी आमचे हे लागतात, आमचे अजितदादांचे ते पी आमचे हे लागतात, अजितदादांचं तो ड्रायव्हर आमचा हितला आहे तोच त्यांच्या बरोबर असतो, येतात फोन, आम्हाला भरपूर फोन येतात. त्यांच्याकडे काय काम असेल तर सांगा, ठीक आहे, असतील तुमचे संबंध. तर आत्ता तुम्ही अगदी अजितदादांना जरी विचारलं की बाबा तुम्ही काय करणार आहे तरी ते सांगू शकणार नाहीत की बाबा हे करणार आहे म्हणून. हे जे आता त्यांनी सगळी सिस्टीम राबवली आहे ह्यातून हे बघा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे की तुम्हाला आम्हाला म्हणजे तुम्ही आम्ही म्हणजे कोण, आपण दारू व्यवसायिक यांच्या फायद्याचं नाही बघणार ते, हे सगळ्यात मोठं समजून घ्या. ते बघणार कशाचं, आता हे का लायसन देत आहेत ते तुमच्या आमच्यासाठी देत नाहीत, तर राज्याला महसुलाची गरज आहे. कोविडच्या काळात जशी परिस्थिती झाली होती तशा प्रकारची परिस्थिती आता परत निर्माण झालेली आहे, किंवा शासनाला तिजोरीमध्ये पैसे कमी आहेत आणि शासनाला पुढे पैसे वाटायचे आहेत. लाडकी बहीण योजना असेल, बाकीच्या काही गोष्टी असतील, शेतकऱ्यांची अनुदान असतील किंवा ज्या सुधारणा विकास करायचे असतील, जी कमिटमेंट ह्या सरकारवर येताना केलेल्या आहेत त्या पूर्ण करायच्या असतील, तर त्यासाठी पैशाची गरज आहे. आणि तेवढा पैसा आता शासनाकडे नाहीये. आणि तो उपलब्ध करण्यासाठी सगळ्यात सोपा म्हणण्यापेक्षा किती बडवलं तरी न वाजणारा प्रकार म्हणजे राज्य उत्पादन शुल्क. किती पण वाढवा, तोंडातून आवाज काढणार नाही, किती पण फी वाढवा, लायसन फी वाढवा, दारूचे दर वाढवा, कोण निदर्शनं करणार नाही. बघा, पेट्रोलचे दर वाढवले तर चक्का जाम करतात ट्रान्सपोर्टवाले, काही पण बघा, कुठलंही कशाचे पण दर. मध्ये सोन्यावरती सेल टॅक्स वाढवणार काय, GST वाढवणार म्हणले का काय करणार म्हणले, तर ते सोनाऱ्यांनी दुकानं बंद ठेवली, सरकारला त्यासमोर झुकावं लागलं. परंतु मला आठवतंय अगदी आमच्या वेळेस मी सुरुवात केली ह्या व्यवसायात तेव्हा 25-30 रुपयाची किंगफिशर आज 200 रुपयाला झालेली आहे. ह्या 15-20 वर्षामध्ये एवढं वाढवलं, तरी कोणी कधी निदर्शनं केली की बाबा दारूचे दर वाढवले, हाय सरकार हाय कधी बघितलं तुम्ही की बाबा धरणं धरून कलेक्टर ऑफिसच्या समोर किंवा राज्य उत्पादनाच्या समोर अशी लोक बसलीत आणि महिला वगैरे आल्यात आणि निवेदन देत आहेत की बाबा वाढलेले दारूचे दर कमी करा, त्यामुळं आमच्या कुटुंबाच्या आर्थिक नियोजनाची कोलमडून पडलेलं आहे. असं कधी होत नाही. म्हणून लिकर हा न वाजणारा ढोल आहे, किती पण पडवा अजिबात वाजत नाही. तर शासनापुढं हा पर्याय आहे की बाबा आता जो महसूल वाढवायचा आहे हा राज्य उत्पादन शुल्क विभागातून वाढवायचा. मग तो कशा प्रकारे वाढवायचा, की बाबा लायसन फी वाढवली, तुम्ही लायसन फी वाढवून किती वाढवणार, एक लिमिट आहे, ठीक आहे. दुसरी गोष्ट, परमिट रूमला आता आपण मुख्य विषयाकडे चाललोय, ज्यात आता जे तुम्ही आता आज 20 मिनिटं मला झेललं असं म्हणलं पाहिजे, इथपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघताय म्हणजे तुम्ही इंटरेस्टेड आहात. आता मी तुम्हाला इथनं पुढचं मेन व्हिडिओ सांगतो. आणि इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर अशा प्रकारची सगळी माहिती गोळा करायला, तुमच्या समोर ठेवायला खूप कष्ट पडतात, खूप अभ्यास करावा लागतो, खूप विचार करावा लागतो, माहिती घ्यावी लागते, फोन करावे लागतात सोर्सेसना. तर माझं मत आहे की इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल आणि इथनं पुढची महत्वाची माहिती तुम्ही आता ऐकताय, तर माझ्या मते ह्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ह्यात तुमचे पैसे काही जात नाहीत, तुमची काही डाटा जळत नाही, फक्त आम्हाला एक आशीर्वाद किंवा शाबासकी किंवा पाठीवर थाप मिळते की जेणेकरून असे माहितीपूर्ण व्हिडिओ, असे मोठे, आता एक ही कट न घेता हा मी व्हिडिओ बनवतोय,
ठीक आहे. अशी माहितीपूर्ण व्हिडिओ बनवायला उत्साह प्रेरणा मिळते. त्यासाठी तुम्ही जरूर लाईक आणि सबस्क्राईब करा. हे पण मी मध्ये सांगतोय, सुरुवातीला शेवटाला नकोय, खूप फुकटचा लाईक फुकटचा सबस्क्राईब नकोय. आज जर तुम्ही आज एवढी 20 मिनिटाची माहिती कंझ्युम करताय आणि पुढे अजून 5-10 मिनिटं लागतील त्याची तयारी ठेवताय, तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि याशिवाय आपल्या चॅनलला सबस्क्राईब करूया. ठीक आहे. आता आपण महत्त्वाच्या माहितीकडे वळतोय की काय होऊ शकतं. लक्षात घ्या मित्रांनो, काय होऊ शकतं, असं होईल का नाही, आणि हे माझं पर्सनल मत आहे, असं होईल का नाही सांगता येत नाही, काय होऊ शकतं. तर मित्रांनो, आता असं होऊ शकतं, आता ह्या शक्यता तर सगळ्या आहेतच. नवीन लायसन इश्यू करतील, परमिट रूम बिअर बारला देशी, ह्याला ते त्याला ते, डेपो येईल, ह्या सगळ्या आहेतच. काय होऊ शकतं, मी विचार केला, मला काय वाटलं हे मी आता तुमच्यासमोर मांडतोय. मित्रांनो, पेपरमध्ये किंवा एक ॲड निघतील की बाबा आता आमचा सातारा जिल्हा आहे, सातारा जिल्ह्यामध्ये एक 50 वाईन शॉपची लायसन देणे आहे व 25 देशी दारूची लायसन देणे आहे, यासाठीचा क्रायटेरिया देतील. तो क्रायटेरिया पण काय असेल तर मिनिमम FL2 साठी वाईन शॉपसाठी 600 स्क्वेअर फीटची जागा तुमच्याकडे, वाणिज्य बिगर शेती असलेली, कायदेशीरदृष्ट्या तुमचे आंतरनिर्बंध मुक्त असलेली, ज्याचा बांधकाम परवाना बांधकाम पूर्णचा दाखला असावा, NOC तुमच्याकडे सगळ्या असाव्यात, आणि ज्या सर्व बाबींची जे आता आपण परमिट रूम बिअर बार काढताना किंवा वाईन शॉप शिफ्ट करताना ज्या गोष्टींचा विचार केला जातो, ठीक आहे, त्या गोष्टींची सर्व म्हणजे जी आपली चेकलिस्ट आहे, जर तुम्ही आम्हाला फॉलो करत असाल तर आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये आम्ही चेकलिस्ट देतो, त्या सगळ्या गोष्टींची तुमच्याकडे पूर्तता असेल तर तुम्ही नवीन वाईन शॉपला ऍप्लिकेशन करू शकता. आणि देशी दारूच्या बाबतीत बाकीच्या पॉलिसी सगळ्या नियम सेमच असतील, परंतु जागा जी आहे ही 200 स्क्वेअर फीट असेल, असं माझं मत आहे. असं होईल हे सांगता येत नाही, हे मी आधीच तुम्हाला सांगतोय, दुसऱ्यांदा परत एकदा डिस्क्लेमर आहे, असं होईल का नाही, परंतु हे होण्याची शक्यता दाट आहे असं मला वाटतंय, पर्सनली मला वाटतंय. ठीक आहे. चला, तर पेपरमध्ये ॲड निघतील किंवा तुम्हाला एक्साइज ऑफिसला कळेल की बाबा एक आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये 50 वाईन शॉप आणि 25 देशी दारू दुकानं द्यायची, त्यासाठी तुम्ही अप्लाय करा. त्यासाठी तुम्ही कागदपत्र तुम्हाला आधीच हे दिलं पाहिजे. मग कागदपत्रांची काय काय यादी आहे, तर तुम्ही भारताचे नागरिक पाहिजे, तुमच्याकडे पॅन कार्ड आधार कार्ड पाहिजे, तुमच्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हेगारी किंवा केस नसावी. तिसरी गोष्ट, तुमच्याकडं वाईन शॉपसाठी जर अर्ज करत असाल तर 600 बिअर देशी दारूसाठी करत असाल तर 200 स्क्वेअर फूट वाणिज्य बिगर शेती जागा तुमच्या मालकीची असावी, किंवा रजिस्टर भाडे करार, बघा हे पण ऑप्शन असेल, एवढं मी तुम्हाला डीप सांगतो. किंवा जागा जर तुमच्या मालकीची नसेल तर जागेचा रजिस्टर भाडे करार ऍप्लिकेशन करण्याच्या तारखेपूर्वीच असावा. रजिस्टर भाडे करार हा समजून घ्या विषय, त्याला काही मुदत टाकतील, 15 वर्षाचा असावा, 25 वर्षाचा असावा, एनिथिंग तो असावा. त्या जागेचा बांधकाम परवाना असावा, बांधकाम पूर्णत्वाचा दाखला असावा, आणि तुम्हाला मग काहीतरी डिपॉझिट ठरवतील. आता इथनं मेन गोष्ट सुरुवात होईल. ते डिपॉझिट किती असू शकेल हे आता कोण सांगू शकत नाही. 25 लाख असेल, 50 लाख असेल का 1 कोटी असेल, ठीक आहे, हे तुम्हाला डिपॉझिट द्यावं लागेल, त्याशिवाय शासनाला पैसे मिळणार नाही. ठीक आहे. यानंतर ह्या नवीन लायसन, ठीक आहे, आधी आपण मेन लिहूया की काय होईल. ठीक आहे. अशा प्रकारचं तुम्हाला ही बाबींची पूर्तता केली पाहिजे, आणि ह्या बाबींची पूर्तता करून तुम्ही ऑनलाईन स्वरूपात किंवा ऑफलाईन स्वरूपात तुमच्या जिल्ह्याच्या SP ऑफिसला अर्ज करायचा असेल, अशा प्रकारचे ॲडव्हर्टाईज निघतील. मग जर समजा सातारामध्ये 50 वाईन शॉप द्यायचे, तर माझ्या मते किमान 5000 अर्ज त्या ठिकाणी पोचतील. अगदी नक्की 5000 पेक्षा जास्तच पोचतील, पण 50 वाईन शॉपसाठी 5000 अर्ज पोचतील, आणि 25 देशी दारूसाठी 2500 पेक्षा जास्त अर्ज तिथे होतील. यानंतर जे अधिकारी आहेत, SP ऑफिसमधले जे अधिकारी आहेत, ते त्या अर्जांची छाननी करतील म्हणजे काय, तुमची काय बाबा हा अर्ज आपल्या सगळ्या ह्याच्यात बसतोय का, बसतोय, ठीक आहे, हा निवड, हा बसतोय का नाही बसत, ह्याचं हे नाहीये. मग असे अर्ज करून त्या 5000 मधले किमान 500 अर्ज सिलेक्ट होतील. लक्षात घ्या, म्हणजे क्वालिफाय होतील. म्हणजे तुम्ही 500 अर्ज आमच्या ह्याच्यामध्ये कशामध्ये आमच्या क्रायटेरियामध्ये बसताय. आणि सेम देशी दारूच्या बाबतीत पण होईल, किंवा 25 देशी दारूची द्यायची, 2500 तुमचे आलेले आहेत, मग त्या 2500ची छाननी आपले एक्साईजचे अधिकारी SP ऑफिसमध्ये करतील, आणि त्यातले साधारण 250-300 अर्ज क्वालिफाय होतील. लक्षात घ्या, क्वालिफाय होतील म्हणजे तुम्ही आमच्या सर्व नियमांचं पालन करताय.
म्हणजे तुमची बँक गॅरंटी असेल, तुमचं एनएची ऑर्डर असेल, वाणिज्य बिगर शेती कायमस्वरूपी वाणिज्य बिगर शेती असेल, बांधकाम परवाना असेल, बांधकाम पूर्ण दाखला असेल, तुमच्या जागेची ब्लूप्रिंट तुमची असेल, जे काही त्यावेळेस नियम, आता हे नियम टाकतील असं नाही, एक कॉमन जे आता नियम आहेत ते मी तुम्हाला सांगतोय. तर हे नियम तुम्ही पूर्ण केलेले आहेत व तुम्ही बिअर शॉप वाईन शॉप किंवा देशी दारूचं लायसन घेण्यास सक्षम आहात म्हणून तुम्ही क्वालिफाय व्हाल. आता 50 लायसन द्यायचे आणि 500 लोक आलेत, मग आता ही कशी निवडतील? तर हे लॉटरी पद्धतीने निवडलं. ही बघा, ही महत्वाची गोष्ट आहे. हे कुठेही तुम्हाला, हे माझंच मत आहे तेव्हा मीच सांगणार आहे असो, तर ही शक्यता आहे, हे पण परत लक्षात घ्या. मी स्वतः ह्या दृष्टीने मी, माझी मिसेस, माझी आई, अशा आम्ही तिघांच्या नावानं अर्ज करण्याची तयारी करतोय. हे पण मी तुम्हाला सांगतो. नाही झालं ओके. तर तर 500 लोक ते निवडली, त्यांची लॉटरी काढली. 500 जणांची, तुम्ही 500 जणांना, ही तुमच्या नावाची चिठ्ठी टाका या बॉक्समध्ये, ही तुमच्या नावाची चिठ्ठी टाका बॉक्समध्ये, या झाल्या का 500 चिठ्ठ्या, हे शफल करा, हलवा. एखाद्या महिलेला, एखाद्या मुलीला, एखाद्या छोट्या बाळाला बोलवतील, यातल्या 50 चिठ्ठ्या काढा, यातल्या ज्या 50 चिठ्ठ्या निघतील त्यांना ते वाईन शॉप दिले जातील. हे असं माझं मत आहे. ही सगळी प्रोसिजर फॉलो केली जाईल. सेम देशी दारूच्या बाबतीत 225 आले, ते सगळे, हे तुमचं नाव टाका बॉक्सात, टाका बॉक्सात, एखाद्या महिलेला, मुलाला बोलवतील, छोट्या बाळाला बोलवतील, शफल करा, यातले 25 चिठ्ठ्या काढा, हे 25 देशी दारूचे लायसन झाले. अशा प्रकारे होईल असं मला वाटतंय. हे नाही झालं तर हे पण होऊ शकतं की बाबा तुमचं परमिट रूम बिअर बार आहे, तर तुम्ही एवढे डिपॉझिट भरा, किंवा तुम्हाला जर देशी दारूचं पाहिजे असेल तर जी लायसन फी तुमची आता मिनिमम 75,000 आहे, ही तुम्हाला 2 लाख द्यावी लागेल. जर तुम्ही 2 लाख द्यायला तयार असेल तर तुम्ही तुमच्या बारमध्ये देशी दारू विकू शकता. किंवा बिअर शॉपीला म्हणतील की आता जी तुमची मिनिमम लायसन फी 30,000 रुपये आहे, तर तुम्हाला विदेशी मद्याचं पाहिजे असेल तर ती 2 लाख रुपये होईल. 2 लाख भरायला तुम्ही तयार असाल तर तुम्ही बिअर बरोबर विदेशी मद्य विकू शकाल. अशा प्रकारे पण करतील. हे कुणालाच माहित नाही. परंतु ह्या सगळ्याच्या शेवटी मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की तुम्ही जर परमिट रूम बिअर बारच्या प्रोसेसमध्ये असाल, बिअर शॉपीच्या प्रोसेसमध्ये असाल, तर आत्ता हा बेस्ट पिरियड आहे. तसं बघायला गेलं तर आता हा जानेवारी संपत आला, आज 21 जानेवारी आहे. फेब्रुवारी, मार्च चालू आर्थिक वर्षाचे 2 महिने राहिले आहेत. ह्या 2 महिन्यात तुम्ही अर्ज करा. त्या पूर्णपणे तुमच्या अर्जाची छाननी नाही म्हणत, अर्जाचं व्हेरिफिकेशन व्हायला साधारण 1-2 महिन्याचा कालावधी लागतो. आणि एप्रिलमध्ये, म्हणजे पुढच्या आर्थिक वर्षाची पहिली मीटिंग होईल, त्यामध्ये तुमचा बार, परमिट रूम आणि बिअर शॉप असेल ते मंजूर होऊ शकेल. आणि तुम्हाला जी लायसन फी आहे, आता ठीक आहे, जिथं आता मिनिमम लायसन फी आहे तिथं एवढा हे प्रश्न येत नाहीत, पण पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी जिथं 8 लाख 9 लाख रुपये लायसन फी आहे, ती एका महिन्यात 2 महिन्यात वसूल होणं शक्य नसतं. तर तुम्ही एप्रिलच्या पहिल्या मीटिंगमध्ये तुमची फाईल ठेवून मंजूर करून घ्या, जेणेकरून तुमची लायसन फी अजिबात वाया जाणार नाही. तुम्ही पहिल्या वर्षीपासून प्रॉफिटमध्ये याल. जर तुमचं मध्ये आधी कुठं झालं, असंच काहीतरी बिन प्लॅनिंगचं केलं, तर ते कुठेतरी जाऊन तुम्हाला पहिले 1-2 वर्ष लॉसमध्ये काढावं लागतं. त्यामध्ये माणसं नाराज होतात, किंवा काही जणांची परिस्थिती नसती, कर्ज काढलेलं असतं. अशा वेळेस काही व्यवसाय बंद होतात, शक्यतो होत नाहीत. आम्ही असतोच बरोबर तुमच्या. किंवा काही माणसांना मग घरचे, एक जण रडत होता मागच्या वर्षी मार्च एंडला, आता काय करू, घरचे दागिने ठेवून मी पहिली फी भरली आणि मला माहीत नव्हतं की मार्चला परत भरायची असते. तर मित्रांनो, आता हा, आणि दुसरी गोष्ट, आता तुम्ही करताय हा व्यवसाय असा आहे मित्रांनो की तुम्ही ना तेजी, ह्या मंदी कधी बघितली नाही ह्या व्यवसायानं. ह्या व्यवसायाचा किती पण दर वाढवा, सेल कधी कमी झाला नाही, एक्सपायरी नाही, काहीच नाही. आता बघा, शेअर मार्केट आता परत पडतंय. बघा किती पडले शेअर मार्केट, कुठं पडले. सोन्याचे दर दिवाळीत किती होते, 90-92ला गेले होते. मी थोडं घेतलं लक्ष्मीपूजनाला, पण 90-92ला सोनं गेलं होतं. चांदी 1 लाखाच्या पुढे गेले होते. आज चांदी 80,000वर आलंय, सोनं पण 80-72, काय मला माहित नाही आता, पण 74-75 पर्यंत आलंय. म्हणजे 25% सोन्याचे दर पडले. काय 25% नाही, कमी आहे, ठीक आहे, म्हणजे केजीमध्ये. पण तुम्ही कधी ऐकले बाबा दारूचे दर जरा कमी झाले तर 20%, 10% वाढतच जात आहेत दरवर्षी 10%. असो, ह्याविषयी मी जे काय होऊ शकतं ह्याविषयी मी डिटेलमध्ये तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तरी पण जर काय शंका असेल तर जरूर मला कमेंटमध्ये टाका, किंवा माझा फोन नंबर मी देत आहे, आमच्या ऑफिसचा फोन नंबर देत आहे, त्या नंबरवर कॉल करा आणि तुमची काय शंका असेल तर विचारा. मित्रांनो, थांबूया. अर्ध्या तासाचा व्हिडिओ झालाय, नॉनस्टॉप मी अर्धा तास बोलतोय तुमच्याशी. बरं वाटलं मला पण बोलून, मला पण माझी माहिती शेअर करताना बरं वाटतं.
काय प्रॉब्लेम असेल तर जरूर आम्हाला फोन करा. जर तुम्ही परमिट रूम बिअर बार चालू करताय, बिअर शॉपी चालू करताय, तर फाईल अमित बुचकर कन्सल्टन्सीच्या आमच्या माध्यमातून निर्माण करा. तुमची फाईल कमी पैशामध्ये, कमी वेळेमध्ये योग्य आणि अचूक बनेल याची मी गॅरंटी देतो. इथंच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.